ती म्हणजे फक्त ऍक्च्युली रिक्वायरमेंट काढली होती डिमांड. आज आपण कपॅसिटीचं कॅल्क्युलेशन करूया आणि मग सीआर बोलला सुरुवात करूया. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी डायरेक्ट इटॅपचं मॉडेल ओपन करते. होप सो तुम्ही ते ऑलरेडी लेक्चर अटेंड केलं असेल. त्याच्यात कॅल्क्युलेशन्स पण कळाले असतील. नसतील कळाले तर काही डाऊट असेल तर विचारा. मी तेच आपलं आधीचं मॉडेल ओपन करते. हे आपलं मॉडेल होतं बरोबर. आपण आधी काढलं होतं जॉईंट चिअर डिमांड बरोबर. आता आपल्याला काढायचंय कपॅसिटी. सो परत मी तेच ऑलरेडी मॉडेल लॉक आहे म्हणजे तुमचं मॉडेल अनालिसिस करून झालेलं आहे. डिझाईन पण ऍक्च्युली झालेलं आहे. सो मी डिरेक्टली इथं कॉन्क्रीट फ्रेम डिझाईन वरती क्लिक केलं. त्याच्या आधी मी लोकल ऍक्सेस दाखवत येतो अनलॉक करून. डिस्प्ले मार्क लोकल ऍक्सेस फ्रेमचे मी फक्त एकदा ऑन करते. ओके. आता तुम्हाला स्क्रीनमध्ये सगळे लोकल ऍक्सेस दिसत असते. ठीक आहे. जर या स्क्रीन हे जे आपल्या कॉलमची आणि बीमची साईज काय होती तर बीमची साईज आपण घेतली होती 230 बाय 600 आणि कॉलमची साईज आपण घेतली होती 450 बाय 450. राईट. हे जर तुम्ही 3D मध्ये चेक केलं. एक मिनिट. याच्यामध्ये तर इथे तुम्हाला दिसेल कॉलम हा जो बीम आहे ही त्याची विड्थ आहे. राईट. आणि दिस इज 230 बाय 600 आणि हा कॉलम आपला स्क्वेअर कॉलम. आता याचा जर मी लोकल ऍक्सेस केले. तर लोकल ऍक्सेसचा कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे. एक मिनिट. पेन मध्ये हा. सो हा जो ऍक्सेस आहे दॅट इज RGB कन्सेप्ट आपला बरोबर. RGB काय होतं आठवते का? R इज फॉर एक्स ऍक्सिस. दॅट इज ऍक्सिस 1 1. G इज फॉर G म्हणजे ग्रीन फॉर वाय ऍक्सिस. सॉरी. विच इज 2 2. अँड RGB इज फॉर झेड ऍक्सेस नाही म्हणता येणार मला ऍक्च्युली. बट हे डेप्थला डिवाइड करतं असं तर मी RGB असं लिहिण्यापेक्षा ना हे कन्फ्युजन होईल म्हणून असं नाही लिहित मी. सो वॉट आय विल राईट इज आर ऍक्सेसला आपण कन्सिडर करू शकतो RGB ना. सो आर इज नथिंग बट युअर ऍक्सियल ऍक्सेस म्हणजे जो तुमचा अलॉंग लेंथ असणार आहे तो वाला ऍक्सेस. सो आय कॅन राईट इट एज लॉंगिट्युडनल ऍक्सेस. ओके. जी म्हणजे तुमचा सपोज हा तुमचा सेक्शन आहे. ओके. सो ह्याचा जो रेड ऍक्सेस असणार आहे तो अलॉंग इट्स लेंथ असणार आहे. सपोज हा बीम मी कन्सिडर केला. सो दिस इज युअर लेंथ राईट. तर अलॉंग लेंथ जो असणार आहे दॅट इज युअर आर. कलर मध्येच काढूयात आपण. सो दिस इज युअर आर ऍक्सेस. जी ऍक्सेस जो असतो दॅट इज परपेंडिक्युलर टू द विड्थ. दॅट इज धिस ऍक्सेस. दिस इज युअर जी. विड्थ ही आहे ना तुमची बरोबर. त्याला परपेंडिक्युलर टू ऍक्सेस असेल दॅट इज जी ऍक्सेस. आणि RGB ब्लू इज ऍक्सेस विच इज परपेंडिक्युलर टू डेप्थ ऑफ सेक्शन. सो दिस इज RGB. हा कन्सेप्ट आहे आपला. आता ह्यातला आरला लिहिताना मी फक्त काय लिहिते ऍक्सियल लिहिलं. ऍक्सियल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिस इज अ लॉंगिट्युडल सेक्शन म्हणून. जी ला मी असं लिहिते दिस इज. आता हा जो जी ऍक्सिस आहे हा कशाला ब्रेक करतोय विड्थला ब्रेक करतोय. सो विड्थला ब्रेक करणाऱ्या ऍक्सिसला आपण जनरली काय म्हणतो दिस इज युअर मायनर ऍक्सिस बरोबर. अँड दिस इज युअर मेजर ऍक्सिस. ठीक आहे. सो इथं तुम्ही हे चेक केलं जी इज फॉर मायनर ऍक्सिस अँड बी इज फॉर मेजर ऍक्सिस. क्लिअर. आता जेव्हा तुमचा अर्थक्वेक फोर्स इकडून येणार आहे इफ यू कन्सिडर द अर्थक्वेक फोर्स हिअर त्यावेळेला काय होणार आहे अलॉंग दिस डिरेक्शन तुमच्या या कॉलमचं जे ओरिएंटेशन आहे आता हा कॉलम तुमचा असा असणार आहे. तर या कॉलमचा कुठला ऍक्सेस ऍक्टिव्हेट होणार आहे तर ग्रीन वाला ऍक्टिव्हेट होणार. सो ग्रीन इज नथिंग बट वॉट मायनर ऍक्सेस म्हणजे आपले जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते मायनर ऍक्सेसला असणार बरोबर. आता आपला हा जो कॉलम आहे हा स्क्वेअर कॉलम आहे त्यामुळे मायनर ऍक्सेस आणि मेजर ऍक्सेस होते जे पण कॅल्क्युलेशन्स आहेत ते ऑलमोस्ट तुमचे सेमच येणार आहे. तेव्हा त्याच्यात फरक नाही पडणार. नाही तुम्हाला वाटेल की आपण आधी सगळे मेजर ऍक्सेस कन्सिडर केले होते आणि मेजर ऍक्सेस प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं म्हणजे ते चुकलं. तर तसं नाहीये कारण हा हा जो तुमचा स्क्वेअर कॉलम आहे ह्याची दोन्हीची साईज म्हणजे बी इज इक्वल टू डी असल्यामुळे
अलॉंग जी जे पण तुम्हाला किंवा अलॉंग मायनर ऍक्सिस जे आन्सर मिळणार आहे तेच अलॉंग मेजर ऍक्सिस मिळणार आहे बिकॉज ऑफ द डायमेन्शन्स. ठीक आहे, फक्त मायनर ऍक्सिसचं आपण क्रॉस चेक करायला पाहिजे. हे मी डे वनला बघायला पाहिजे तर जे बघितलं नव्हतं, बट एनिवेज त्याने काही फरक नाही पडत. आता इक्यू जेव्हा या डिरेक्शनला येणार असेल, सो लेट से दिस इज युअर इक्यू एक्स, त्या केसमध्ये तुमचा हा बीम आणि हा बीम फक्त पार्टिसिपेट होणार आहे. हे मी तुम्हाला त्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं. जेव्हा मी मेजर ऍक्सिसचं बोलेल ते म्हणजे मी हा ऍक्सिस बोलणार बरोबर. मेजर ऍक्सिस ऑफ वॉट दिस कॉलम, हा तुमचा मेजर ऍक्सिस झाला ब्लू वाला. मग जेव्हा मी इकडून इक्यू फोर्स लावणार तेव्हा मेजर ऍक्सिस ऍक्टिव्हेट होणार कॉलमचा, आणि अलॉंग मेजर ऍक्सिस हा बीम आणि हा बीम ऍक्टिव्हेट होणार. त्या केसमध्ये मी फक्त या दोन बीमचं कॅल्क्युलेशन चेक करणार. ठीक आहे, आता हे इथपर्यंत तुम्हाला ऑलरेडी सगळं समजलंय. आता आपण फक्त काय करू, याच कॉलमचं फक्त मी परत रिपोर्ट ओपन करते आणि त्याच्यामध्ये आपण चेक करूया. बिकॉज इन लास्ट लेक्चर आय थिंक आपण व्हीजे फाइंड आउट केलं होतं. ठीक आहे, जॉईंट शिअर आपण फाइंड आउट केलं होतं. नाऊ वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज व्हीसी. ओके, सो आपण ते आधी घेऊयात. लेट मी ओपन द, हे मी बंद करते आता लोकल ऍक्सेस. या याच्यावरती रन अनालिसिस झालेलंच ऑलरेडी, डिझाईन केलं फक्त. Okay. या कॉलमला क्लिक केलं, राईट क्लिक केलं, आणि इथला जो आपला 2.6 वाला जो होता तो मी घेतला टॉप वाला, राईट टॉप वाला पोर्शन, आणि जे गव्हर्निंग कॉम्बिनेशन होतं त्याच घेतलं. डिटेल्स मध्ये गेले. आता याच्यामध्ये डिरेक्टली मिळाले जॉईंट शिअर डिटेल्स मध्ये. पेज थोडंसं आपण झूम करूया. ओके, सो इथपर्यंत आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये चेक केलं होतं. ठीक आहे, दॅट इज व्ही आपलं जे मिळालं होतं दॅट वॉज 296. पण ऍक्च्युली इटॅपचे कॅल्क्युलेशन्स आणि आपण जे मॅन्युअल कॅल्क्युलेशन्स काढतो ते मॅच नाही होत, कारण ओव्हर स्ट्रेंथ फॅक्टर इटॅप्स कन्सिडर नाही करत. ठीक आहे, मे बी असं असेल की इटॅप जेव्हा डॉक्युमेंटेशन झालं असेल इटॅपच्या फाईलमध्ये, ते मे बी आधीच्या कोडचं ड्राफ्ट व्हर्जन जेव्हा असेल, त्या कुठल्या तरी आपल्या IS 13920 कुठला तरी ड्राफ्ट कोड असेल आधीचा, 2016च्या आधीचा कुठला असेल, किंवा त्यातल्या कुठल्या रिव्हिजन्स असतील, तेव्हा मे बी हे झालं असेल. आणि त्याच्यात असं मेन्शन केलेलं नसेल की 1.25 फॅक्टर हा तुमचा ओव्हर स्ट्रेंथचा घ्यायचा आहे, किंवा 1.4 फॅक्टर तुम्हाला घ्यायचं आहे, हे नसेल. म्हणून मे बी हे असू शकतं. अपकमिंग व्हर्जन्स मध्ये आता चेक करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, सो नाऊ वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दिस व्हीजे. बिकॉज यू गॉट 296 ॲज पर इटॅच कॅल्क्युलेशन, आणि व्हीजे आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की हा 1012.5 आला कुठून. ठीक आहे, सो हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला मी IS 13920 मध्ये आपल्याकडे एक हे होतं बघा, मी तुम्हाला प्रोसिजर फक्त इथंच लिहून दाखवते. सो व्हॉट इज ऍक्च्युली बेसिक प्रोसिजर. सी, आणि वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज जॉइंट शियर कपॅसिटी. दॅट इज VC इन अवर टर्म्स. ओके, कारण व्हीजे तुम्ही फाइंड आउट केलं, व्हीजे वॉज युअर रिक्वायरमेंट, जे त्याच्यावरती बीम येत आहे, जे त्याच्यात तुम्ही रेनफोर्समेंट प्रोव्हाइड केलंय, जे तुम्ही कॉलमची सायझेस घेतली आहे, त्या बीमची लेंथ एक्सेट्रा एक्सेट्रा, त्या सगळ्यावरती डिपेंड करतं तुमचं व्हीजे. दॅट व्हीजे इज नथिंग बट रिक्वायरमेंट ऑफ शिअर, रिक्वायरमेंट ऑफ जॉईंट शिअर. कारण आपण जॉईंटला चेक करतोय, राईट, और इट इज नथिंग बट युअर डिमांड. नाउ वी नीड टू चेक व्हॉट इज माय सप्लाय. ओके, सो ऑब्वियसली द डिमांड शुड बी लेस दॅन सप्लाय, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला काहीतरी रिव्हिजन करावं लागेल. जर तुमचं सेक्शन केपेबलच नसेल, जेवढी डिमांड आहे तेवढं प्रोव्हाइड करायला, तर मला अल्टिमेटली काय करावं लागेल, माझा सप्लाय चेंज करावं लागेल. येते लक्षामध्ये. सो इफ डिमांड इज लेस दॅन सप्लाय, दॅट मीन्स व्हीजे इज लेस दॅन VC, देन इट इज ओके. बट if VJ is greater than VC, in that case, I need to revise the section.
मग सेक्शन नक्की रिवाइज कुठला करायचा, बीमचा करायचा, कॉलमचा करायचा, का कशाचा करायचा? अँड इट टोटली डिपेंड्स अपॉन द व्हीसी फॉर्म्युला. ना व्हॉट इज व्हीसी फॉर्म्युला ते आधी माहित असलं पाहिजे. मग व्हीसी मध्ये कुठल्या कुठल्या टर्मिनॉलॉजी येतात त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की मला जर व्हीसी मोठा करायचा असेल व्हीजे पेक्षा, तर मला ऍक्च्युली सेक्शन कुठला रिवाइज करायचा आहे, बीमचा करायचा आहे, कॉलमचा करायचा आहे, नुसतं सेक्शन साईज चेंज करायचंय का स्टील चेंज करायचंय का काय करायचंय. दॅट यू विल कम टू नो वेन यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट दिस व्हीसी. ओके, सो हाऊ टू फाइंड आउट व्हीसी. आता व्हीसी इज नथिंग बट फोर्स, राईट. व्हीसीचं युनिट काय असणार आहे? किलो न्यूटन. तुम्ही आता किलो न्यूटन मध्ये बोलणार कारण इट इज अ शिअर कपॅसिटी और शिअर फोर्स ऍट द जॉईंट. या जॉईंटला जो शिअर ऍक्ट होणार आहे तो आपण फाइंड आउट करतोय. सो व्हीसी इज इन किलो न्यूटन. आता आपल्याकडे काय असणार आहे या जॉईंटचा? एक तर आपल्याकडे माहित असणार आहे व्हॉट इज द व्हॉट आय कॅन से टाऊ, दॅट इज स्ट्रेस ऍट दॅट पर्टिक्युलर जॉईंट. आय कॅन राईट इट एज टाऊ जे. ओके, इन टू, आता टाऊचं युनिट काय असतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. बरोबर. आता ह्याला मी कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे माझा आन्सर फोर्स मध्ये येईल. सो अल्टिमेटली आय नीड टू मल्टिप्लाय इट विथ एरिया ऍट जॉईंट. आपण जॉईंट बद्दल बोलतोय ना, आपण सगळं आता जॉईंटशी रिलेटेड करतोय, म्हणून मला जॉईंटच्या इथं जो स्ट्रेस आहे तो बघावा लागेल आणि जॉईंटच्या इथं जो एरिया मला मिळतोय तो मला बघावा लागेल. सो वेन आय मल्टिप्लाय दिस स्ट्रेस इन टू एरिया देन आय विल गेट द व्हॅल्यू इन न्यूटन. आणि इफ आय मल्टिप्लाय दिस न्यूटन विथ 10⁻³ देन आय विल गेट द आन्सर इन किलो न्यूटन. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, राईट. म्हणजे मला काय फाइंड आउट करायचं आहे? आय नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दिस टाऊ जे, आय नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दिस आय ए आय. ओके, फक्त त्याचे नॉमेनक्लेचर्स वेगळे असणार. सॉरी, ए जे, दिस इज फॉर जॉईंट एरिया, दिस इज फॉर स्ट्रेस ऍट द जॉईंट. ओके, सो टू फाइंड आउट दिस पर्टिक्युलर थिंग आपल्याला पहिल्यांदा एक मी आधी कोड ओपन करते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल की एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या कुठल्या टर्मिनॉलॉजीवरती फोकस करायचं. सो इफ यू सी दिस कोड, इथे त्यांनी दिलंय की दिस इज अ शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट जॉईंट. सो दिस इज नथिंग बट ऍक्च्युली टाऊ जे सी. ओके, सो दिस टाऊ जे सी इज नथिंग बट स्ट्रेस. हे तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज नथिंग बट युअर स्ट्रेस. युनिट विल बी इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर और इट इज ऑल्सो नोन एज MPa, मेगा पास्कल, राईट. आता फक्त इथं जर चेक केलं तर ह्याच्यासाठी अमेंडमेंट आली आहे. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं. बिकॉज वेन यू आर रायटिंग स्ट्रेस देन देर शुड नॉट बी एनी एरिया. कारण तुम्ही काय करताय, स्ट्रेस इंटू एरिया केलं की हा तुमचा फोर्स झाला. ऍक्च्युली दिस विल बी इन किलो न्यूटन देन. बरोबर, तर आपण ते नाही कन्सिडर करणार. सो ह्याच्यासाठी अमेंडमेंट आली होती. त्यांनी फक्त हा जो एरिया इथे लिहिला होता तो एरिया फक्त कॅन्सल आउट केला आणि हे फॉर्म्युलेशन त्यांनी इथं दिलं बिकॉज इट इज अ व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. ओके, हे मी लास्ट टाइम पण दाखवलं होतं. परत बघायचं असेल तर अमेंडमेंट मी दाखवते. सो बेसिकली वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दिस माय टाऊ जेसी. ओके, सो दिस टाऊ जेसी इज डिपेंडेंट अपॉन व्हॉट? दिस थ्री कंडिशन्स. या तीन कंडिशन्स काय? कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं? सो वी नीड टू फाइंड आउट व्हीसी. व्हीसी फॉर्म्युला इज टाऊ जे. आता फक्त मी सी लिहिलं इथं कारण नॉमेनक्लेचर इथं हे इंटू ए जे, एरिया एट जॉईंट. बरोबर, आता आपण पहिल्यांदा काय फाइंड आउट करू? व्हॉट इज द टाऊ जेसी. नाउ फॉर टाऊ जेसी वी हॅव द फॉर्म्युला दॅट टाऊ जेसी. So we have basically four formulas, three formula, first, second and third. त्याच्यामध्ये हा पॅरामीटर नसणार आहे. There won't be this parameter, right? Now 1.5 root FCK, 1.2 root FCK, 1 root FCK. This tau this is totally depend upon what your FCK values. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. व्हॉट इज दॅट कंडिशन? हे तीन इक्वेशन तुम्ही कधी वापरू शकता म्हणजे तीन पैकी तुमच्या त्या कंडिशनसाठी कुठलं सोल्युशन बरोबर आहे, कुठलं इक्वेशन बरोबर आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो इफ यू रीड हिअर, इथे काय दिलंय? फॉर जॉईंट्स कन्फाइन्ड बाय बीम्स ऑन ऑल फोर साइड्स. वर्ड नीट लक्ष द्या. इथं काय दिलंय? द फॉर जॉईंट्स कन्फाइन्ड बाय बीम्स ऑन ऑल फोर साइड्स. तर ते असं असेल तर तुम्ही 1.5 रूट FCK फॉर्म्युला वापरा फॉर टू फाइंड आउट द टाऊ जेसी. ओके, सेकंड फॉर्म्युला कधी वापरू शकता? फॉर जॉईंट्स कन्फाइन्ड बाय बीम्स ऑन थ्री फेसेस. ओके, अँड लास्ट ह्या दोघांपैकी नसेल तर मग थर्ड कंडिशन जी पण राहील त्याच्यासाठी तुम्ही 1 × √FCK करा. नाऊ फर्स्ट वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज माय कंडिशन, फर्स्ट, सेकंड और थर्ड. आता तुम्ही इमिजिएटली बोलाल की फर्स्ट कंडिशन आपली, बिकॉज वी हॅव कॉलम अबव, कॉलम बिलो, वी हॅव फोर बीम्स ऍट दिस जंक्शन. बरोबर, त्यातला हा आपला B2 होता, हा आपला B3 होता, हा मे बी आपला B1 असेल आणि हा आपला मे बी B4 असेल. ओके, सो आता आपण कन्सिडर करताना अर्थक्वेक या डिरेक्शनला कन्सिडर केला त्याच्यामुळे आपलं फक्त कॅल्क्युलेशन B2 B3 चे केले. सेम कॅल्क्युलेशन यू कॅन रिपीट फॉर B1 B4. ओके, सो हा आपला कॉलम बिलो अँड दिस इज युअर कॉलम अबाव.
मग तुम्ही जर चेक केलं तर या जॉईंटला मला किती मेंबर दिसतात, 1 2 3 4, बरोबर. पण 1 2 3 4 4 बीम झाले म्हणून मी डायरेक्टली टाउजीसीचा फॉर्म्युला 1.5 √FCK नाही वापरू शकत. का नाही वापरू शकत? बिकॉज इथं त्यांनी कंडिशन काय टाकली, फॉर जॉईंट्स कन्फाइन्ड बाय बीम्स ऑन फोर साइड. त्यातलं हाफ तर बरोबर आहे, फोर साइडला बीम आहेत, जॉईंट पण आहे आपल्याकडे, चार साइडला बीम पण आहेत, पण कन्फाइन्ड आहे का नाही, दॅट आय नीड टू चेक. नाउ हाऊ टू चेक दिस कन्फाइनमेंट, म्हणजे हे जे बीम कनेक्ट होतात त्या जॉईंटला, देन हाऊ टू डिसाइड की ते बीम कन्फाइनमेंट मध्ये किंवा कन्फाइंड या टर्मिनॉलॉजी मध्ये येतात का नाही येत. सो वी नीड टू फाइंड आउट दॅट फर्स्ट. ओके. सो ते कसं फाइंड आउट करणार? सो याच कोडमध्ये त्यांनी आपल्याला खाली नेक्स्ट पेजवर जर मी गेले, सो हिअर यू कॅन सी दिस इज द कन्फाइनिंग रेन्फोर्समेंट, दॅट इज ट्रान्सवर्स रेन्फोर्समेंट. आणि इथे त्यांनी आपल्याला काय मेन्शन केलंय की, अरे सॉरी, इथे त्यांनी काय दिलंय, वेन ऑल दिस इज कन्फाइनिंग रेन्फोर्समेंट इन जॉईंट, म्हणजे बीम तुमचा कन्फाइंड आहे का नाहीये हे कसं डिसाइड करतात. सो देर इज वन कंडिशन, वेन ऑल फोर वर्टिकल फेसेस ऑफ द जॉइंट्स आर हॅव्हिंग बीम्स फ्रेमिंग इन टू देम कव्हरिंग ऍट लीस्ट 75% ऑफ द विड्थ ऑन ईच फेस, त्यावेळेला आपण कन्फाइनमेंट आहे असं एक्सप्लेन करू शकतो. आणि जेव्हा ते नसेल तेव्हा ते नॉन कन्फाइंड झालं, बरोबर. सो ए पार्ट मध्ये त्यांनी काय सांगितलं की जेव्हा हे चार बीम्स असतील, या चार बीमचे जे पण विड्थ असतील किंवा जी त्याची कव्हरिंग विड्थ असणार आहे, जिथे ते फ्रेमिंग होतंय त्या कॉलम बरोबर, ती जर 75% पेक्षा जास्त असेल सगळ्या फेसेसला, एक दोन तीन चार, चार बीम आहेत ना, तर चारही बीमची जी विड्थ आहे बेसिकली, इफ आय टर्म दिस और इफ आय कन्वर्ट दिस सेंटेन्स इन अवर बेसिक टर्म्स, एकदम इझी लँग्वेज मध्ये, तर मी असं म्हणू शकते की जेवढे पण बीम्स त्या कॉलमला कनेक्ट होतात, तर तुम्हाला बेसिकली कॉलमची ही साईज, मी तर स्केचच करते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. सो लेट मी ड्रॉ हिअर. सपोज दिस इज युअर कॉलम. आत्ता आपला स्क्वेअर कॉलम आहे, बरोबर. सो मी तोच ड्रॉ केला, इमॅजिन करा. दिस इज युअर 450. आपल्याकडे चार बीम आहेत, सो लेट से दिस इज युअर बीम. बीमची विड्थ आपली किती आहे, 230. मी आपलाच प्रॉब्लेमचं प्लॅन व्ह्यू फक्त काढला ह्याचा. ठीक आहे, दिस इज युअर प्लॅन व्ह्यू. सो दिस इज बेसिकली युअर B2, दिस इज B3, this is let's say B1, and this is B4. Okay, so we have the column size as 450 by 450, right. आणि बीमची विड्थ आपल्याकडे किती आहे, 230 फॉर ऑल बीम्स. क्लिअर. आता आपल्याला काय चेक करायचंय की जेवढे ह्या सेंटेन्सचं कन्फाईन म्हणजे काय, ह्याचं मी आता एक्सप्लेनेशन देते तुम्हाला. सो कन्फाईंड इज नथिंग बट वॉट, की या कॉलमला जेवढे पण बीम कनेक्ट झालेत त्या बीमची विड्थ. सो दिस इज नथिंग बट युअर बीबी, विड्थ ऑफ बीम. दिस इज विड्थ ऑफ बीम, दिस इज विड्थ ऑफ बीम, राईट. अँड दिस इज युअर विड्थ ऑफ बीम, अँड दिस इज युअर विड्थ ऑफ कॉलम. आता विड्थ ऑफ कॉलम घेताना कुठली घेणार? सो वेन यू आर कन्सिडरिंग द earthquake from this particular direction, EQX, if you are considering the EQX, then this particular thing, कुठली, perpendicular to that vertical force will act as a BC. That is काय म्हणतात बरं याला, width of column. ओके. अँड त्याला जे दुसरं डायमेन्शन असेल, दिस इज नोन एज HC. हे नॉमेन क्लेचर आहे. ठीक आहे, ते आपल्याला फिगर मध्ये पण अवेलेबल आहे. त्यांनी जे सॉरी IS कोड मध्ये जी फिगर दिली त्याच्यामध्ये हे ऑलरेडी आहे. सो इफ यू आर कन्सिडरिंग द अर्थक्वेक फोर्स फ्रॉम हॉरिझॉन्टल डिरेक्शन, मग हॉरिझॉन्टल डिरेक्शनला कुठली विड्थ आधी येणार आहे? सो परपेंडिक्युलर टू दॅट दिस विल ऍक्ट एज अ BC, that is width of column, and the perpendicular dimension to that particular BC will act as a HC for the calculation. Okay, HC is nothing but depth of column which is along the direction of force considered, right. मग आता ह्यांनी काय सांगितलंय की जेव्हा चार तुम्ही फेसेस कन्सिडर करणार आहे तेव्हा बघा, वर्टिकल फेस शब्द आहे म्हणून हा वर्टिकल फेस आपण कन्सिडर केला. ठीक आहे. सो वर्टिकल फेसेस जे पण असणार आहे तिथले, आता ह्याचा वर्टिकल फेस हा झाला, ह्याचा वर्टिकल फेस हा झाला, या बीमसाठी हा तुम्हाला कन्सिडर करावा लागेल, या बीमसाठी हा कन्सिडर करावा लागेल, लाईकवाईज. आता तुम्ही कुठलं कन्सिडर करताय, फक्त EQX. सो वेन आय कन्सिडर द EQX, देन वी नीड टू चेक whether my BB, that is width of beam, is greater than or equal to 0.75 times of BB, sorry, BC or not. जर तुमची ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तुम्ही त्याला समजू शकता की दिस इज अ कन्फाइंड कनेक्शन और कन्फाइंड बीम्स ऍट जॉईंट. जर बीबी म्हणजे विड्थ ऑफ बीम विच इज कनेक्टिंग ऍट द जॉईंट
ही जर तुमची लेस दॅन 0.75 टर्म्स ऑफ बीसी असेल, बीसी म्हणजे काय, विड्थ ऑफ कॉलम. विड्थ ऑफ कॉलम कुठली घ्यायची नीट लक्ष ठेवा बरं का. 450 म्हणून आता ठीक आहे की तुम्ही कुठली घेतली तरी चालेल. बट इफ यू आर कन्सिडरिंग द कॉलम समथिंग लाईक दिस, लेट से इट इज 230/600. ओके, आणि इथं पण बीम आहे, इकडं पण बीम आहे, इकडं पण बीम आहे, इकडं पण बीम आहे. सो या केसमध्ये तुम्ही जर इक्यूएक्स असा पकडणार असेल, तर त्या केसमध्ये तुमचं दिस वर्टिकल फेस विल ऍक्ट ॲज अ बीसी अँड दिस हॉरिझॉन्टल फेस ऑफ कॉलम विल ऍक्ट ॲज अ एच एच सी. ठीक आहे. तेच या डिरेक्शनला जर चेक केलं, तर या डिरेक्शनला घेताना तुमची दिस विल ऍक्ट ॲज अ बीसी अँड दिस विल ऍक्ट ॲज अ एच सी. डिरेक्शन चेंज झालं, एच सी बी सी चेंज होणार. सो तिथं फक्त कन्फ्युजन नका करू. सो तुम्ही आता जो इक्यूएक्स कन्सिडर करताय, त्याच्यासाठी फक्त मला आता फोकस करायचं आहे, राईट. सो हिअर इन दिस इक्यू, इन कन्सिडरेशन ऑफ दिस 4 बीम जरी तुम्ही कन्सिडर केले, तर या केसमध्ये काय होणार आहे, व्हॉट इज युअर बीबी. बीबी इज 230 width of beam, बरोबर. अँड व्हॉट इज युअर 0.75 टाइम्स ऑफ एच सी, सॉरी, 0.75 टाइम्स ऑफ बी सी, विच इज इक्वल टू 0.75 इंटू 450, बरोबर, विच इज इक्वल टू, हे किती येते, 0.75 इंटू 450. सो इट इज 337.5 mm. सो आपल्या कंडिशन मध्ये आत्ताचा जो आपण प्रॉब्लेम कन्सिडर करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय कंडिशन मिळते, दॅट माय बी बी इज लेस दॅन 0.75 टाइम्स ऑफ बी सी. म्हणजे विड्थ ऑफ कॉलमच्या 70-75% माझं विड्थ ऑफ बीम हे कमी आहे. ओके, म्हणजेच काय झालं, देर इज नो कन्फाइनमेंट किंवा नो कन्फाइंड कनेक्शन. म्हणजे जे आपले बीम आहेत ते कन्फाइंडली कनेक्टेड नाहीये. मग ह्याच्यावर तुम्हाला काय मिळेल, एक सोल्युशन मिळेल, म्हणजे तुम्हाला टाऊ जेसीचं इक्वेशन मिळेल. सो हाऊ टू राईट टाऊ जेसी देन. लेट मी रिमूव्ह दिस, पूर्णच सगळं डिलीट करतो. सो इफ यू गो टू दिस अप्पर पेज, इथे त्यांनी जे 3 इक्वेशन दिले होते, त्यात पहिलं जे इक्वेशन होतं ते कशासाठी होतं, फॉर जॉईंट्स कन्फाइंड बाय बीम्स ऑन ऑल 4 साइड्स. आता कन्फाइनमेंट आपल्याकडे आहे का, नाहीये. ठीक आहे, मग सेकंड इक्वेशन काय, फॉर जॉईंट्स कन्फाइंड बाय बीम्स ऑन 3 फेसेस. 3 फेस तरी त्यातले कन्फाइंड आहेत का, नाहीये. मग राहिलं काय, मग ह्या दोन्ही कंडिशन नाहीये, म्हणजे मला कुठलं इक्वेशन वापरावं लागेल, आय नीड टू यूज दिस इक्वेशन. त्याच्यासाठी अमेंडमेंट आहे बरं का, ही हे ए ई जे वगैरे जे आहे ना, दॅट इज इफेक्टिव्ह एरिया ऍट द जॉईंट, ते आपण इथं नाही घेणार आहे. इफ यू गो टू अमेंडमेंट, आय थिंक अमेंडमेंट 2 असेल. सी दिस इज द अमेंडमेंट टू मध्ये त्यांनी इथे दिलंय की टाऊ जेसीचा फॉर्म्युला 1.5 रूट एफ सी के, 1.2 रूट एफ सी के, 1 एफ सी क्यू. ओके, सो आपल्या इक्वेशन मध्ये किंवा आपल्या प्रॉब्लेम मध्ये माय टाऊ जे सी विल बी, टाऊ जे सी विल बी 1 इंटू रूट एफ सी के, बरोबर. सो 1 इंटू रूट एफ सी के, आपण एफ सी के किती घेतला होता, 5, सॉरी 25. सो इट इज 1 इंटू रूट 25. M25 ग्रेड आहे ना, सो दिस आन्सर विल कम एज 5 MPa. दिस इज युअर टाऊ जेसी. सो लेट सी की टाऊ जेसी सॉफ्टवेअरने घेताना हाच घेतलाय का. दुसरी कंडिशन हे पण चेक करू की सॉफ्टवेअरने बीमचे जे नंबरिंग आहेत, बीम नंबर वगैरे जे आहेत, तिथं कन्फाइनमेंट येस कन्सिडर केलंय, म्हणजे हे जे आपण म्हटलं ना कन्फाइनमेंट आहे का नाहीये, तर सॉफ्टवेअर तिथे येस कन्सिडर केलंय का, नो केलंय, हे पण आपण चेक करूया. म्हणजे तरच आपलं हे आन्सर मॅच होणार आहे, अदरवाईज नाही होणार आहे. ठीक आहे, सो लेट्स मूव टू अवर ई टॅब्स. परत मला कोडमध्ये जावं लागेल. सो इथं जर तुम्ही चेक केलं, जॉईंट कन्फाइनमेंट इथं आहे बघा. सो जॉईंट कन्फाइनमेंट मध्ये त्यांनी काय दिलंय की मेजर फ्रंट, म्हणजे हा जो ऍक्सेस तुमचा मेजर ऍक्सेस कुठला होता आपला, या डिरेक्शनचा. सो मेजर फ्रंट म्हणजे हा बीम, मेजर बॅक म्हणजे मागचा बीम. ठीक आहे, मायनर फ्रंट म्हणजे मायनर ऍक्सेस तुमचा कॉलमचा हा होता, तर पुढचा बीम आणि मागचा बीम, त्या सगळीकडे त्यांनी आन्सर काय दिलाय, नो. बरोबर, हे नो आलं म्हणजे इथे कन्फाइनमेंट नाहीये. का आलं हे, बिकॉज बी बी इज लेस दॅन 0.75 टाइम्स ऑफ बी सी. दॅट्स वाय द काय म्हणतो जॉईंट कन्फाइनमेंटच्या इथे सगळीकडे नो आले. राईट, एखादा बीम असतं तिथं येस पण आलं असतं. ठीक आहे, सो या कंडिशनमुळे आपला टाउजेसीचं जे इक्वेशन होतं, दॅट इक्वेशन इज 1.0 इंटू रूट एफ सी के. ओके, अँड एफ सी के वॉज 25, म्हणून आपलं आन्सर इथं आलं 5 MPa. सो दिस इज ऍक्च्युली व्ही सी, स्मॉल व्ही सी, पण दिस हॅज टू बी ऍक्च्युली टाऊ जे सी, आपल्या कोडल प्रोव्हिजन प्रमाणे, कोडल टर्मिनॉलॉजी प्रमाणे. पण इथे त्यांनी जो व्ही दाखवलाय, दॅट व्ही इज स्मॉल. सो कधी कधी स्मॉल व्ही पण आपण टाऊ साठी वापरू शकतो.
ठीक आहे. सो आता हे टॅपचं नॉमेनक्लेचर आहे, बट द वॉट एव्हर टाउजेसी व्हॅल्यू वी गॉट दॅट इज नथिंग बट दिस व्हॅल्यू. सो मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली, दोन्हीला सेमच येणार, कारण दोन्ही साईडला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट तुमची सेम आहे. राईट. सो आपलं हाफ काम झालं, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं, व्हीसी. व्हीसी इज नथिंग बट टाउजेसी इंटू ए जे. तर ए जेच्या ऐवजी फक्त मी लिहिते एई जे, कारण 1392 मध्ये एजेच्या ऐवजी त्यांनी एई जे हा शब्द वापरला, दॅट इज इफेक्टिव्ह जॉईंट एरिया. ठीक आहे. आणि दिस इज जॉईंट कपॅसिटी स्ट्रेस ऍट जॉईंट कपॅसिटी स्ट्रेस दॅट इज दिस टाउ जे. सो हा तुम्हाला मिळाला 5. वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दिस एई जे. आता एरिया काढतोय आपण. एरिया म्हणजे काय असणार आहे, ऑब्व्हियसली बी इंटू डी असणार आहे. बरोबर. आता हा बी म्हणजे काय आणि हा डी म्हणजे काय. सो तुम्ही कुठला घेताय आता. सो सपोज इफ आय कन्सिडर दिस इज थ्री डायमेन्शन. सो दिस इज युअर कॉलम जो खालून येतोय, राईट. इथं काहीतरी तुमचा एक बीम बसतोय. या साईडला पण तुमचा एक बीम आहे. या साईडला पण तुमचा बीम असणार आहे. ठीक आहे. इकडून पण असणार आहे. आता तुम्ही जे काउंट करताय किंवा कन्सिडर करताय तो हा एरिया आहे. बरोबर. म्हणजे एरिया कुठला घ्यावा लागेल मला, ऑब्व्हियसली हा एरिया घ्यावा लागेल. मग हा जो एरिया आहे, दिस एरिया इज नथिंग बट व्हॉट ए ई जे, दॅट इज इफेक्टिव्ह एरिया ऍट द जॉईंट. अँड इफेक्टिव्ह एरिया ऍट द जॉईंट आता तुम्हाला इथं क्लिअर दिसते. ह्याचा एरिया कसा काढणार, दिस इज रेक्टँगल, बेसिक रेक्टँगल. मग तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल. सो व्हॉट इज दिस युअर बी अँड दिस इज युअर डी. जर तुम्ही बी आणि डी च्या टर्मिनॉलॉजी मध्ये गेला तर, राईट. पण कॉलम साठी इफ यू रिमेंबर, मी ह्याच्या आधी स्केच काढलं होतं त्याच्यामध्ये मी फक्त नाव चेंज केलं होतं. सो दिस इज माय एच सी. इफ आय कन्सिडर द earthquake from this direction, so this will act as a HC. Okay. And this particular thing, it will act as a B for this particular equation. So this is nothing but B into HC जर मी असं कन्वर्ट केलं तर. आता बी घेताना माझ्याकडे परत दोन प्रॉब्लेम आहे, कारण हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कॉमन कशामध्ये, या बीमच्या विड्थ साठी पण आहे आणि या कॉलमच्या विड्थ साठी पण आहे. सो वेदर शुड आय टेक बी एज बी बी और बी सी, कॉलमचा घेऊ का बीमचा घेऊ. बरोबर. सो वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दिस बी. और बी ला मी असं म्हणते दॅट इज इफेक्टिव्ह और जॉईंट विड्थ ऑफ जॉईंट. फक्त बी ला मी रिप्लेस केलं जॉईंटला, कारण या जॉईंटला कॉमन येते ना. हा बीम आपला होता बी 2. दिस वॉज बी 3 अँड वी आर कन्सिडरिंग द अर्थक्वेक फोर्स फ्रॉम दिस डिरेक्शन. सो मला आता बी 2 आणि बी 3 इम्पॉर्टंट आहे. बी 1 आणि बी 4 मला आता इम्पॉर्टंट नाहीये, राईट. सो या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं, सो इथे तर काही प्रॉब्लेम येत नाही. हा तर क्लिअर आहे, ह्याला कुणी कॉम्बिनेशन मध्ये नाहीये, हे घ्यायचं का हे घ्यायचं प्रश्नच येत नाही. बिकॉज जेव्हा तुम्ही अर्थक्वेक या डिरेक्शनला घेणार आहे तर बी 2 आणि बी 3 पिक्चर मध्ये येणार आहे. हा काय येणारच नाहीये, हा जो बी 1 बी 4 जो काय असेल तो. सो अल्टिमेटली दिस डी जे होतं दॅट एच सी, इट इज क्लिअर फॉर मी. त्याच्यात मला काही टेन्शन नाहीये, म्हणजे एच सी माझं क्लिअर आहे डायमेन्शन. फक्त कन्फ्युजन कुठे आहे, इथं. Because whether should I take B as width of column or should I take width of beam as my B? Because this is a joint area, right? And मग हा जो B आहे, this is nothing but your BJ and this is your nothing but DJ. So that is depth of joint, width of joint. So depth of joint is replaced with HC and this width of joint is replaced with BJ. Now we need to find out which one we should take. आता तुम्हाला कळलं हा कन्सेप्ट. म्हणजे मला एकदा हे दोन्ही मिळालं. So you know HC. HC was 450 mm. Now my task is to find out BJ. What is my BJ? So to find out BJ, आपल्याला एक फॉर्म्युला इटॅपचा पण आहे सेपरेटली, आणि हाच फॉर्म्युला आपल्याला कोडनी पण दिलाय. इफ यू रिमेंबर दॅट फॉर्म्युला दॅट इज ओके, अदरवाइज मी आता तुम्हाला दाखवते. सो माझं आता टार्गेट काय, टाऊ जेसी माझ्याकडे रेडी आहे. एईजे पैकी माझं एच सी रेडी आहे. मला फक्त फाइंड आउट करायचं आहे बी. सो वन्स यू गेट द बी जे, ओके. सो बी जे इंटू एच सी इंटू टाऊ जे सी केलं की मला व्हीसी मिळून जाईल. त्याला फक्त 10⁻³ मी मल्टिप्लाय करणार, बिकॉज आय वॉन्ट व्हॅल्यू इन किलो न्यूटन. आणि मग ही व्हॅल्यू व्हीसी वाली ती इथं मॅच होते का हे मला चेक करायचं. ओके. सो लेट्स कॅल्क्युलेट नाऊ बीजे. सो हाऊ टू फाइंड आउट बीजे. सो इफ यू रिमेंबर, इटॅप्सच्या कंडिशन प्रमाणे मी सुरुवातीला पण सांगितलंच होतं, पण ऍज पर इटॅप्स there are two conditions to find out bj. Okay, so case 1,
BJ is nothing but minimum of BC or BB plus 0.5 HC. हा फॉर्म्युला कधी वापरणार तुम्ही? इफ BC is greater than BB. This is one condition. Or case 2, हे ETABचं फॉर्म्युलेशन आहे. BJ is equal to minimum of BB or BC plus 0.5 HC if BC is less than BB. हे मी कसं लक्षात ठेवलं होतं तुम्हाला सांगितलं होतं. BC मोठा आहे त्यामुळे BC ला सुरुवात करायची, राहिलेलं इकडे त्याचं 0.5 HC कॉमन. इथं काय, जो मोठा आहे तो घ्यायचा, म्हणजे बीबी मोठा आहे तर बीबी इथं घेतला आणि दुसरा जो राहिला तो इथं घेऊन 0.5 HC घेतो. नाव फर्स्ट वी नीड टू चेक वेदर आय शुड यूज केस 1 और केस 2. फॉर दॅट आय शुड नो व्हॉट इज माय BC अँड व्हॉट इज माय BB. म्हणजे BC मोठा आहे बीबी पेक्षा का BC इज लेस दॅन BB, त्याप्रमाणे मग मी फॉर्म्युला माझा सिलेक्ट करणार आणि व्हॅल्यू काढणार. राईट. सो हिअर इन दिस केस अवर BC इज 450. कॉलमची विड्थ किती आहे? 450 mm. आणि बीमची विड्थ किती आहे? 230 mm. ठीक आहे. दॅट इज BC इज ग्रेटर दॅन BB. म्हणजे कुठली केस गवन झाली? सो केस 1 विल गवन. राईट. मग केस 1च्या फॉर्म्युलाप्रमाणे जर मी BJ फाइंड आउट केलं, सो माय BJ इज इक्वल टू मिनिमम ऑफ BC विच इज 450 or in bracket BB is nothing but 230 plus 0.5 times HC. HC is nothing but again 450. राईट. मग हे जर मी काढलं, सो विच इज नथिंग बट मिनिमम ऑफ 450 तर ऍज इट इज राहणार. आणि ह्याचं इक्वेशन जर मी सॉर्ट आउट केलं, सो 0.5 इंटू 450 प्लस 230. सो दिस इज 445. ओके. सो ह्याच्यातला मिनिमम कोण झाला होता? सो ऑब्व्हियसली BJ इज इक्वल टू, देअरफॉर BJ इज इक्वल टू 450 mm. This is my effective width at the joint. Right. So this is nothing but this value. Sorry, not this. This is depth, this is width. So joint width, it is taken as 450 mm. का घेतलं कळलं? बिकॉज हा फॉर्म्युला तुमचा गवन झाला. सो दिस इज ऍक्च्युअली युअर BJ. So if you are considering minor axis, then this is your BJ. If you are considering major axis, then this is your BJ. राईट. जर हे कमी आलं असतं, सपोज दिस इज 405 आलं असतं, तर इथं आन्सर तुमचं 405 चालू असतं. बिकॉज फॉर्म्युलेशन इज समथिंग लाईक दिस. कळलं? आता आपल्या कोडमध्ये काय झालंय, कोडमध्ये फक्त त्यांनी हा फॉर्म्युला दिलाय, हा फॉर्म्युला दिलाच नाहीये. ठीक आहे. हा फॉर्म्युला का नसेल दिला बरं? कारण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपला जो कॉलम असतो ना, या कॉलमच्या बाहेर आपण असा बीम नाही घेत ना. आपण काय करतो, विड्थ ऑफ बीम ही थोडी नेहमी कॉलम एवढी तरी घेतो किंवा कॉलमपेक्षा कमी घेतो, त्याच्यापेक्षा मोठी घेत नाही. म्हणून ही केस खूप रेअरली तुमची गव्हर्न होणार आहे. आणि मोस्टली ही केस गव्हर्न होण्याचे चान्सेस फक्त पीटी मध्येच असतात. कारण पीटी मध्ये असं होऊ शकतं की तुमचा कॉलम आतमध्ये आणि बीम त्याच्या बाहेर आहे. दॅट इज पॉसिबल देअर इन केस ऑफ पीटी वेव्स, बट रेग्युलर याच्यामध्ये जनरली होत नाही. म्हणून आपल्या कोडनी तरी फक्त एवढंच फॉर्म्युलेशन आपल्याला दिलं. ओके. सो नाव यू गॉट दिस व्हॅल्यू ऑफ BJ. यू नो दिस इज नथिंग बट युअर HC. बरोबर. ह्याच्यावर तुम्ही एरिया फाइंड आउट करू शकता. सो दिस इज नथिंग बट जॉईंट एरिया विच इज AEJ, दॅट इज इफेक्टिव्ह जॉईंट एरिया. सो व्हॉट इज माय AEJ देन हिअर? सो AEJ इज नथिंग बट AEJ is equal to what? BJ into HC. राईट. ते मग असे एक्सप्लेन केलं होतं. सो BJ इज वॉट? 450, जे तुम्ही आत्ताच इथं काढलं. अँड व्हॉट इज युअर HC? HC इज अगेन 450. Okay, so if you multiply this 450 into 450, you will get 450 into 450, which is 202500. हे झालं तुमचं mm स्क्वेअर मध्ये. ओके. सो दिस इज युअर ऍक्च्युअली AEJ or it is called as joint area. पण इथं जो जॉईंट एरिया दिलाय दॅट इज इन सेंटीमीटर स्क्वेअर. सो आय विल डिवाइड इट विथ 100. सो आय विल गेट द व्हॅल्यू इन सेंटीमीटर स्क्वेअर. सो सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू काय येणार? 2025. Okay, so this is nothing but this value. Okay, so हा झाला तुमचा tau JC. So just multiply these two, you will get the capacity. Okay, so V, आता इथे त्यांनी VJ वापरलंय, ऍक्च्युअली VJ नाही पाहिजे, दॅट इज VC. आता VJ हे इटॅपचं टर्मिनॉलॉजी, बट डोंट कन्फ्युज विथ इट. इट इज कपॅसिटी विच इज इक्वल टू tau JC
इंटू ए ई जे. बरोबर, मग हे सगळं तुम्ही जर टाकलं 5 × मध्ये सगळं मी आन्सर टाकलं 202500 इज इक्वल टू, कारण हे तुमचं युनिट आहे न्यूटन पर mm², right? This is in mm². And if I multiply this particular thing with 10⁻³ then I will get VC as 2025 into 00 into 5. So this answer is into 10⁻³ so which is nothing but 1012.5 kilonewton, and this is nothing but this answer. मायनर ऍक्सेस असेल तर मेजर ऍक्सेस असेल तरी पण आन्सर सेम येणार. का सेम येणार? कारण दिस कॉलम साइज इज 450 × 450. कॉलम साइज वेगळी असेल तर कपॅसिटी तुमची चेंज होणार, राईट? का बरं चेंज होणार? बिकॉज देर इज पॉसिबिलिटी की तुमचं हे कसं डिपेंड आहे सांगा बरं. व्हीसी इज डिपेंडंट ऑन टाऊ जेसी अँड एईजे. त्यात पण टाऊ जेसी हे कॉन्स्टंट आहे बिकॉज इट डिपेंड अपॉन एफसीके. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे क्रॉस व्हेरिफिकेशन करता यायला पाहिजे बरं का, की कोण कशावर डिपेंडंट आहे. फेल झालं म्हणजे नक्की चेंज काय करायचं हे तर माहित असलं पाहिजे. सो इफ VC इज लेस, मग त्या केसमध्ये काय झालं? VC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट टाऊ जेसी इंटू एईजे. टाऊ जेसी इज टोटली डिपेंड ऑन एफसीके. एक तर तुम्ही एफसीके वाढवा, VC वाढेल, किंवा एईजे. एईजे कोण डिपेंड करतं? बीजे इंटू एचसी. मग डायरेक्टली तुमचं एक तर जॉईंट विड्थ जी आहे ती तुमची जास्त असली पाहिजे, किंवा एचसी तुमचं जास्त असलं पाहिजे. म्हणजे बेसिकली तुमचे हे कॉलमचे डायमेन्शन जास्त असले पाहिजे, किंवा एचसी जरी बीजे जरी कमी असतात, एचसी जरी थोडंसं वाढवला, एचसी इज नथिंग बट द डेप्थ ऑफ कॉलम. सो ते जरी तुम्ही वाढवलं तरी पण तुमच्या त्या डिरेक्शन मधलं व्हीसी वाढवण्याला तुम्हाला हेल्प होईल. सो बेसिकली व्हीसी इज टोटली डिपेंडंट अपॉन द कॉलम साइजेस, राईट? आता इथं तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, आणि जे व्हीजे आपल्याला मिळालं होतं ऍज पर ऍज पर ई टेस्ट, जे की मॅच होत नव्हतं आपल्या व्हॅल्यूला, दॅट इज 296 पॉईंट समथिंग, जे मग असे आपण चेक केलं होतं. ठीक आहे, आणि मला वाटतं मॅन्युअल काहीतरी 400 समथिंग आपण काढलं होतं. त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये चेक करावं लागेल. सो ती व्हॅल्यू काहीतरी 400 समथिंग आली होती ऍज पर रिअल कॅल्क्युलेशन्स गिवन इन 1390. पण ई मध्ये सपोज पकडलं दिस इज 296. सो दिस व्हीजे अँड व्हीसी मध्ये जर कम्पेअर केलं, सो व्हीसी इज ग्रेटर दॅन व्हीजे, हेन्स ओके. म्हणजे तुम्ही जे पण साईजेस कन्सिडर केले, जे पण स्टील वगैरे दिले, दॅट इज ओके. हे जर फेल झालं असतं, सपोज ही व्हॅल्यू तुमची 101.25 अशी जर राहिली असेल 25, त्या केसमध्ये काय झालं असतं? व्हीसी इज लेस दॅन व्हीजे. बरोबर, मग या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागलं असतं? यू हॅव टू रिवाइज द सेक्शन. बट सेक्शन ऑफ व्हॉट? यू हॅव टू रिवाइज द सेक्शन ऑफ कॉलम, बिकॉज वी नीड टू इन्क्रीज द व्हीसी व्हॅल्यू, अँड व्हीसी व्हॅल्यू इज डिपेंडंट ऑन व्हॉट? एफसीके अँड कॉलम साइजेस. कळलं? सो तसं तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे की जर फेल होत असेल तर मला वाढवायचं काय? बीम वाढवण्यात अर्थ नाहीये, तुम्हाला वाढवावं लागेल हे कॉलम, कारण मला व्हीसी वाढवायचं. दिस इज हाऊ द ईटॅब्स विल डू द कॅल्क्युलेशन फॉर यू. ओके, सो आता ह्याच्यातच वरती त्यांनी दिलेलं आहे तेच टेबल. हीच व्हॅल्यू तुम्हाला इथं पण दिसतोय सेकंड पेज वरती, किंवा कुठला पेज? हा, सेकंड. सो दिस इज युअर ऍक्च्युली मेजर शिअर फोर्स, मायनर शिअर, आणि हे जॉईंट ऑब्विसली. सो दिस इज शिअर विच इज ऍक्च्युअल डिमांड, अँड दिस इज ऍक्च्युली सप्लाय. ओके, असं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. फक्त हे कॅल्क्युलेशन मॅच होत नाही बिकॉज ऑफ द ओव्हर स्ट्रेंथ फॅक्टर. क्लिअर झालं इथपर्यंत? आता सपोज मी कोडमध्ये गेले, कॅल्क्युलेशन सोपे आहेत, फक्त एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. आता तो बीजे वाला फॉर्म्युला जो आहे तो एकदा चेक करूया, आणि मग शिअर वॉल आपण सुरू करू शकतो. जर तुमचे काही डाऊट्स असेल तर विचारा. म्हणजे सी, दिस इज द बीजे. सो एई जे इथं होतं, दिस इज इफेक्टिव्ह शिअर एरिया ऑफ द जॉईंट गिवन बाय बीजे इंटू डब्ल्यूजे. सो in which BJ is the effective breadth of joint perpendicular to the direction of shear force, and WJ is effective width of the joint along the direction of shear force. म्हणजे BJ जो आहे तो perpendicular width घ्यायची, आणि WJ that is nothing but the HC which is the effective width of a joint along the, किंवा इन द डिरेक्शन ऑफ शिअर फोर्स. ज्या डिरेक्शनला तुम्ही इक्यू कन्सिडर करताय ना, त्या डिरेक्शनला जे पॅरल असेल डायमेन्शन ते तुम्ही डब्ल्यू जे म्हणून कन्सिडर करा. त्याला जे परपेंडिक्युलर असेल दॅट विल ऍक्ट एज अ बीजे. नाउ द इफेक्टिव्ह विड्थ दॅट इज बीजे, सी फिगर 15 शॅल बी ऑप्टेन फ्रॉम फॉलोइंग. आता ही फिगर आहे 15 नंबरची, ह्याच्यामध्ये त्यांनी इथे इक्वेशन दिलंय. सो बिफोर दॅट आय विल शो यू दिस. इथे त्यांनी दिलंय बघा, इफ बीसी इज लेस दॅन बीबी. अच्छा, इथे उलटा फॉर्म्युला दिलाय, मी मगाशी उलट बोलले. सो इथे त्यांनी फक्त देताना, मी मगाशी काय बोललो तिथं, की कोडने आपल्याला दिलंय इफ बीबी इज, सॉरी, बीसी इज ग्रेटर दॅन बीबीचा फॉर्म्युला दिलाय, पण इथे तसं नाहीये. इथे त्यांनी उलट दिलंय की बीसी इज लेस दॅन बीबी असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा.
ओके, बट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपलं हेच गव्हर्न होणार ना, दॅट बीसी इज ग्रेटर दॅन बीबी. त्याचा फॉर्म्युला या IS 13920 मध्ये नाहीये. पुढच्या ड्राफ्टमध्ये किंवा अमेंडमेंटमध्ये आलं तर काही सांगता येत नाही, पण आत्ता तरी नाहीये. मग हे इटॅब्सने घेतलं कुठनं, हा एक प्रश्न आहे. कारण इटॅब्समध्ये दोन कंडिशन आहे ना, बीसी इज ग्रेटर दॅन बीबी आणि बीसी इज लेस दॅन बीबी. इथं फक्त बीसी इज लेस दॅन बीबी आहे म्हणून हे ठीक आहे, हे बरोबर आहे. मग तिथं हा फॉर्म्युला कुठून आला? तर मे बी असं असेल की एक तर कुठले युरो कोड असतील किंवा अमेरिकन कोड असतील, त्याच्यामध्ये कुठेतरी हा रेफरन्स असेल, किंवा आपलंच हा जो 2016 आहे, ठीक आहे, दिस 2016च्या ऐवजी त्यांनी जुना कुठला कोड असेल याच्या आधीच, आय थिंक, आय एम नॉट राईट, 1993चा एक कोड असेल मला असं वाटतंय, 13920चा. ह्याच्यानंतर जे काही ड्राफ्ट येतात ना, वेगवेगळे ड्राफ्ट येतात, अमेंडमेंट येतात, त्यातलं कुठल्या तरी एखाद्या अमेंडमेंट मध्ये असू शकण्याचे चान्सेस आहेत. किंवा हा जो 2016 रिलीज होणार होता त्याच्या आधी कुठेतरी हे त्यांना मिळालं असेल डॉक्युमेंटेशन. मे बी आता हे सर्च करावं लागेल, मला पण एक्झॅक्ट माहित नाही, पण ते कुठेतरी असं फॉर्म्युलेशन असेल म्हणून त्या बेसिसवरती त्यांनी इथं हे दोन इक्वेशन जनरेट केले असतील. ठीक आहे. सो हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल ऍक्च्युली, की हा फॉर्म्युला म्हणजे एकतर युरो कोड वरनं घेतलाय का अमेरिकन वरनं घेतलाय का आपल्याच आयएस कोडच्या कुठल्या ड्राफ्ट मध्ये आहे. सो वी नीड टू चेक दॅट. आणि मे बी ओव्हर द इयर्स नेक्स्ट ह्याच्यामध्ये जर ह्याचीच अमेंडमेंट आली 2016 मध्ये परत, तर मे बी असं होऊ शकतं की तो हा जो क्लॉज आहे बीबी बीसी इज ग्रेटर दॅन बीबी, ते पण इथं एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो, ऍड होऊ शकतो. वी डोंट नो. ठीक आहे. सो ते एक आहे. दुसरं फिगर जर खालची मी एक्सप्लेन करायला गेले की, हम्म, तर इथं त्यांनी काय सांगितलंय बेसिकली, सी दिस इज युअर डिरेक्शन ऑफ फोर्स. ही आपली डायरेक्शन ऑफ फोर्स झाली. मग फोर्सला परपेंडिक्युलर जे डायमेन्शन असतं, दॅट इज नथिंग बट युअर विड्थ ऑफ जॉईंट, दॅट इज बीजे. ठीक आहे. हा तुमचा कॉलम आहे. इथून हा जेवढा दिसतोय दिस इज युअर कॉलम, हॅचिंग केलेला पोर्शन. राईट, दिस इज युअर कॉलम अँड दिस इज युअर बीम, हे तुम्हाला दिसतच आहे. सो दिस इज बीबी. ओके, अँड दिस इज युअर बीसी. ऍक्च्युली बीसी एवढा नाही पाहिजे, हा बीसी एवढा पाहिजे. ठीक आहे. नाव अलॉंग दिस डिरेक्शन जो तुमचा हा तुमचा फोर्स आहे, अलॉंग दिस डिरेक्शन जे पॅरल डायमेन्शन असेल कॉलमचं, दिस विल ऍक्ट एज अ HC. ओके. आणि जे परपेंडिक्युलर असेल दॅट विल ऍक्ट एज अ बीजे. मग बीजे कॅल्क्युलेशन करण्याची इथं फॉर्म्युला त्यांनी दिलेत, इफेक्टिव्ह जॉईंट विड्थ. कशी फाइंड आउट करायची? सो फर्स्ट केस इज बीजे इज इक्वल टू, पहिलं काय दिलं त्यांनी, बीबी प्लस HC. हा फॉर्म्युला इथे दिलाय. और बीजे इज इक्वल टू बीबी प्लस 2x. हे दोन फॉर्म्युले आहेत, आयदर ऑफ दिस टू. म्हणजे आता यातलं जर तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तर बीबी इज नथिंग बट वॉट दिस विड्थ ऑफ बीम, HC इज वॉट डेप्थ ऑफ कॉलम. हे तर ठीक आहे, हे क्लिअर आहे. पण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण HC न घेता आपण काय घेतलंय, 0.5 HC घेतलंय. सो देर इज अ डिफरन्स ऑफ 0.5. इथे एक थोडासा इश्यू आहे. ठीक आहे. आणि दुसरं, बीजे इज इक्वल टू बीबी प्लस 2x. व्हॉट इज दिस एक्स? तर हा जो बीमची ही विड्थ गेली, विड्थ गेल्यानंतर जे कॉलमचे हे ऑफसेट होते ना, दिस ऑफसेट इज नथिंग बट युअर एक्स. म्हणून इथला एक एक्स, सो दिस एक्स प्लस दिस एक्स प्लस दिस बीबी इज नथिंग बट युअर बीजे, अँड विच इज नथिंग बट ऍक्च्युअली बीसी इन अवर टर्म्स. कारण आपण ह्याला काय म्हणणार, बीसी कॉलमची जी विड्थ आहे, दिस इज बीसी. ऍक्च्युअली हे चुकीचं दाखवलंय, हे इथून इतकंच असलं पाहिजे या लाईन पासून. ओके. सो दिस इज युअर ऍक्च्युअली बीसी. सो बीबी प्लस 2x. सो म्हणजेच कोडनी काय सांगितलं की बीजे इज इक्वल टू आयदर यू कॅन टेक बीबी प्लस HC और बीसी, हे दिले. आणि वरच्या याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलंय की फॉर्म्युला काय होता तो, दॅट इज बीबी बीसी प्लस 0.5 HC, मिनिमम ऑफ दिस टू. बरोबर. हे कधी असणार, जेव्हा बीबी इज ग्रेटर दॅन बीसी, तेव्हा हा फॉर्म्युला त्यांनी दिलाय. सो आयएस कोडनी बीजेचे हा फॉर्म्युला दिलाय फर्स्ट, अँड दिस इज युअर सेकंड फॉर्म्युला. ह्याच्यावर कॅल्क्युलेट करावं लागेल. पण इटॅब्स मध्ये जर चेक केलं तर त्यांनी 0.5 HC घेतलं आणि दोन कंडिशन घेतल्या. सो हा थोडासा चेंज आहे, म्हणजे कोडमध्ये थोडं वेगळं दाखवलंय. आणि 0.5 HCचा डिफरन्स आहे बेसिकली, कारण इथे त्यांनी फुल HC घेतलं आणि आपण 0.5 घेतलं. ठीक आहे. तो आता ह्याचा क्लिअरन्स माझ्याकडे पण नाहीये, घेतलं बेसिकली हे घ्यायचं का इटॅब्सने घेतलेलं बरोबर आहे, कुठलं घ्यायचं हे इवन आय एम नॉट शुअर. पण हा हा डिफरन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो असं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता मे बी असं असेल की जर हे स्केच जर तुम्ही चेक केलं, सो हिअर यू कॅन सी दॅट युअर बीबी इज लेस दॅन बीसी. जर असं कम्पेअर केलं तर, बिकॉज दिस इज युअर विड्थ ऑफ कॉलम
अँड दिस इज युअर विड्थ ऑफ बीम. मग स्केच वरनं तरी असं दिसतंय की बीबी इज लेस दॅन बीसी. अशी कंडिशन असेल तुम्ही हे फॉर्म्युला वापरा ऍज पर आय एस कोड. पण इटॅब मध्ये असं नाहीये. सो इटॅबचा आन्सर मॅच करायला गेला या फॉर्म्युलेशनने तर नाही मॅच होणार. ठीक आहे. आणि या केसमध्ये तुम्ही कम्पेअर केलं सो दिस इज बीबी इज ग्रेटर दॅन बीसी. बीबी इज ग्रेटर दॅन बीसी म्हणून ह्या दोन स्केचेस आहेत हे आणि हे. बरोबर. मग ह्याच्यासाठी जे फॉर्म्युलेशन दिले ते ऑलरेडी वरती लिहिलंच होतं आपण. आणि इफ युअर बीबी इज लेस दॅन बीसी देन यू हॅव टू फॉलो दिस टू कंडिशन्स. ह्यातलं जे मिनिमम असेल ते तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. सो आयदर ऑफ दिस मिनिमम ऑफ दिस टू. मिनिमम ऑफ दिस टू. ओके. सो बीबी प्लस एच सी और बीबी प्लस टू एक्स. ठीक आहे. फरक कुठला आहे? 0.5चा, 0.5 एच सीचा. अदरवाईज म्हणजे हेच फॉर्म्युला तुम्ही जर नीट बघितलं ना सो इन अदर टर्म्स इफ आय गो राईट. हे बघा दिस इज युअर बीबी is less than BC condition and this is your BB which is greater than BC condition. Okay. So for BB greater than BC condition तुम्हाला कोडनी फॉर्म्युला काय दिला होता? BJ is equal to minimum of BC sorry BB or BC plus 0.5 HC हा फॉर्म्युला दिला तुम्हाला. बरोबर. आणि हिअर इन दिस केस इफ यू सी द बीजे इज इक्वल टू मिनिमम ऑफ जर याच फॉर्म्युलेशन मध्ये लिहायला गेले तर सो दिस इज नथिंग बट युअर बीबी प्लस टू एक्स विच इज नथिंग बट वॉट एच सी. सो आय एम रायटिंग इट एज एच सी. ओके. आणि मिनिमम ऑफ दुसरं काय दिलं त्यांनी बीबी प्लस एच सी. इथं बीसी पाहिजे सॉरी विड्थ ऑफ कॉलम नॉट एच सी दिस शुड बी विड्थ ऑफ कॉलम. कारण तुम्ही हे कन्सिडर करताय ना दिस इज नथिंग बट विड्थ ऑफ कॉलम अँड दिस इज युअर एच सी. सो बीबी प्लस टू एक्स. सो बीबी म्हणजे हा झाला बीमचा. दिस इज युअर बीबी. दिस इज युअर एक्स. दिस इज युअर एक्स. सो बीबी प्लस टू एक्स इज नथिंग बट युअर बीसी. सो बीसी बीबी प्लस एच सी. म्हणजे दोघांमध्ये जर तुम्ही चेक केलं ना तर फरक फक्त कुठं पडतोय 0.5 मध्ये. दिस 0.5 इथं प्रेझेंट आहे इथं प्रेझेंट नाही. अदरवाईज इटर्सने वापरलेलं फॉर्म्युलेशन बरोबर आहे. कारण इटर्स मध्ये हेच फॉर्म्युलेशन वापरलंय इथं पण हाच फॉर्म्युला वापरलाय फक्त इथं 0.5 एक फॅक्टर आहे ऍडिशनल जो इथं पण आहे तो. ठीक आहे. हा एक फक्त डिफरन्स आहे म्हणजे हे थोडंसं माहित नाही आता मे बी पुढच्या मध्ये येऊ शकतं बट दिस इज द डिफरन्स. क्लिअर. समजलं. ह्याच्यात काय डाऊट असेल तर विचारा कारण इथं तुमचं ऍक्च्युली मुवमेंट रेजिस्टिंग फ्रेमचे कॅल्क्युलेशन सगळे सांगतात. म्हणजे IS 1893 प्रमाणे पण IS 456 प्रमाणे पण आणि IS 13920 प्रमाणे पण. आता जर ह्याच्यात काही डाऊट नसेल देन वी कॅन स्टार्ट विथ द शिअर वॉल्स. ह्याच्यात काही डाऊट आहे का विचारा.